पत्र इतिहास होतात, पत्र संदर्भ होतात, क्रांतीची सुरुवात आहेत पत्र, शांतीचं कारण आहेत पत्र. पत्र जवळ घेऊन हळूवार होता येतं, बाकी काही नसतं जवळ घेण्यासारखं. मोबाईल फक्त खिशात व्हायब्रेट होऊ शकतं, पण गदागदा हलवू शकतं ते पत्र. नमस्कार, मी वेदांती पावरेकर. युवा विवेक अंतर्गत मी आणि पुस्तक या मालिकेमध्ये मी माझे आवडते पुस्तक अर्थातच पत्रास कारण की याबद्दल बोलणार आहे आणि त्याचे लेखक आहेत अरविंद जगताप. आज आपण असं पाहतो की पत्रसंस्कृती अगदीच लोप पावत चाललेली आहे. आजकाल कोणी कोणाला पत्र लिहित नाहीत. लेखक अरविंद जगताप असे लिहितात की ती टपालपेटी त्यांना कधीकधी कचराकुंडीसारखी भासते, कारण त्यामध्ये पत्र नसतात, फक्त साठलेला असतो तो पानांचा कचरा. आणि हे वाक्य मला जरा हलवून गेलं. माझ्या आईने मला सांगितलं असं की व्हॉट्सॲप मेसेज कोण जतन करून ठेवत नाहीत, पण मला आठवतं आहे मला लिहिलेली पत्र, मला आलेली पत्र मी अजूनपर्यंत जतन करून ठेवलेली आहेत. आणि यावरून मला जाणवलं की या पत्रांची किती गरज आहे आज. आणि आजच्या या व्हॉट्सॲपच्या जमान्यात पत्रांच्या संग्रहाचं एक पुस्तक होणं हीच नवलाची गोष्ट. आणि हे स्वतः अरविंद जगतापही म्हणतात की त्यांनी ही पत्रलेखनाची सुरुवात केली ती चला हवं द्या या मालिकेसाठी, पण त्याचं पत्रांचं पुस्तक होणं ही नवीन गोष्ट. या पुस्तकातील पत्र वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या निमित्ताने लिहिली गेलेली आहेत. तरी ही पत्र वाचताना ती प्रत्येकाला आपापलीशी वाटतात. कारण एकच, लेखकाची संवेदनशीलता. या सर्व पत्रांमध्ये जर एखादी गोष्ट मला जी सर्व पत्रांमध्ये समान किंवा सारखी जाणवली ती म्हणजे लेखकाची संवेदनशीलता. आणि तो असा एक धागा आहे जो प्रत्येक पत्रामध्ये आपल्याला जाणवतो. लेखकाने भाषा तर साधी सोपी सरळ अगदी कोणालाही समजेल अशी वास्तववादी मांडली आहे, पण त्याच्यामध्ये जे विनोद आहेत त्याच्यामधून परिस्थितीचं भान येतं. आणि या आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये अशा पत्रांचं संग्रह होऊन एक पुस्तक तयार होणं हीच खूप मोठी नवलाची गोष्ट. आणि स्वतः लेखकही म्हणतात की त्यांचा हा पत्रलेखनाचा प्रवास मुळात सुरूच झाला चला हवे द्याच्या कारणाने, आणि त्यानंतर याचं पुस्तक होणं ह्याची त्यांनीही कल्पना केली नव्हती. ही सर्व पत्र जी लिहिलेली आहेत ती सर्व वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळ्या व्यक्तींना लिहिलेली आहेत. पण ही पत्र वाचताना मला असं वाटतं ती प्रत्येकाला आपापली वाटतात, कारण लेखकाने यामध्ये ज्या संवेदनशील मनाने गोष्टी मांडल्या आहेत त्या सर्वांना एकत्र जोडतात. लेखकाने पुस्तकामध्ये वापरलेली जी भाषा आहे ती अगदी साधी सोपी सरळ आहे, पण त्यामध्ये आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या दैनंदिन गोष्टी विशेष नाही, पण त्याचं इतकं बारीक निरीक्षण केलेलं आहे की त्या गोष्टी खरंच चकित करून जातात. आणि आपण असं विचार करायला लागतो की अरे या गोष्टी मी तर कधी पाहिल्याच नाहीत किंवा मी दुर्लक्ष केल्या. लेखकाने विनोदी शैलीतून परिस्थितीचं भान आणलं आहे. त्यामुळे काही पत्र अशीही आहेत जी ओठांवर हसू तर आणतात, पण डोळ्यात अश्रूही येतात. चला हवा द्याच्या निमित्ताने लिहिली गेलेली ही पत्र अगदी सिनेसृष्टीतील कलाकारांपासून ते अगदी निर्जीव गोष्टींना सजीव करून अरविंद जगतापांनी लिहिलेली आहेत. आणि त्यामध्ये व्यक्तिविशेषांपासून ते निर्जीव गोष्टी काय विचार करत असतील याबद्दलचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, जे आपल्याला एक नवीन दृष्टी देऊन जातात, काही गोष्टी नवीन शिकवून जातात, किंवा आपण जे वागतो त्याचे काय परिणाम होतात या गोष्टी आपल्याला सांगून जातात. लेखक अरविंद जगताप यांचं पत्रास कारण की हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्यात काय बदल झाला किंवा त्यांनी मला काय शिकवलं हे सांगताना मी इतकं सांगेन की या पुस्तकाने मला निरीक्षण करायला शिकवलं, अधिक संवेदनशील बनवलं, आणि त्याचबरोबर त्यांनी मला एक नवीन दृष्टिकोन प्रदान केला असं मी म्हणेन. माणसांकडे पाहण्याचा, माणसांच्या भावभावना यांचा एकंदरीतच अभ्यास करण्याचा. या पुस्तकातील पत्रांपैकी एक पत्र आहे जे खरं तर लेखक अरविंद जगताप यांनी एक प्रयत्न केला आहे कविता लिहिण्याचा. खरं तर ती एक पत्ररूपी कविता आहे जी एक आई आपल्या मुलाला, जो की सीमेवर लढायला गेला आहे, त्याला पत्र लिहिते. आणि त्यात ती असं लिहिते, त्या ओळी पुढीलप्रमाणे: सुतळी बॉम्ब फोडणाऱ्या लेकराला माय 100 वेळा काळजी घ्या सांगती. मी तुला काय सांगू आणि किती सांगू. भारत मातासाठी लढ पोरा, पर आपल्या मायसाठी काळजी घे स्वतःची. तर असा हा पत्रसंग्रह पत्रास कारण की
यातली सर्वच पत्र वाचनीय आहेत. मला सर्वच पत्र आवडली. आणि जसे लेखक अरविंद जगताप म्हणतात की ते फक्त वाचक शोधत नाही आहेत, तर ते लेखकही शोधत आहेत, जे की त्यांची ही पत्र वाचून त्यांना उद्युक्त करतील आपल्या प्रियजनांना पत्र लिहायला. तर असे हे संग्रहरूपी पुस्तक तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.